नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। आनंद हा बाहेरून मिळालेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो। आत्मसंतुष्टी हा खरा आनंद आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊ छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीतल्या म्हाडा कॉलनी परिसरात अतिक्रमण हटाव कारवाई दरम्यान अक्षरशः हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। नागरिकांच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारी सकाळपासून परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली। रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेले अनेक खोके, अतिक्रमणे आणि अवैध बांधकामे पाडण्यात आली। ही कारवाई सुरू असतानाच शिवा परडकर या दुकान चालकाने आपल्या पत्नीसमवेत तीव्र विरोध करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलीस बंदोबस्तात कारवाई पुढे सुरू ठेवण्यात आली। कारवाई संपल्यानंतर सायंकाळी परिस्थिती आणखी गंभीर झाली। संबंधित दुकानदाराने गॅस सिलेंडरसह परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। माझे दुकान पूर्ववत करून द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशा प्रकारच्या धमक्या तो देत राहिला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा आणि QRT पथक घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी वारंवार खाली उतरण्याचे आवाहन केलेत, मात्र तो ऐकण्यास तयार नव्हता। रात्री सुमारे 9:30 ते 10 वाजताच्या दरम्यान परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली। त्याने सोबत नेलेल्या सिलेंडरचे रेग्युलेटर पेटवून तो सिलेंडर खाली फेकल्याने मोठा स्फोट झाला। या आवाजामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। यानंतर काही वेळाने आरोपी खाली उतरला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास खोलापुरी गेट पोलिसांकडून सुरू आहे। अमरावतीत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांकरिता थेट अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। जिल्हा परिषद मुख्यालयासमोर शेकडो समुदाय आरोग्य अधिकारी आणि डॉक्टर एकत्रित येत जोरदार आंदोलन करीत आहेत। गेल्या 2 महिन्यांचे रखडलेले वेतन आणि तब्बल 9 महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने या आरोग्य कर्मचाऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले आहे। अनेकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न उपस्थित केला आहे। ऐन उन्हाळ्यात सुरू झालेल्या या अन्नत्याग आंदोलनामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज ठप्प झाल्याने रुग्णांचे हाल वाढले आहेत। जोपर्यंत थकीत वेतन आणि भत्ता मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे। आम्ही अमरावती जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत करणारे NHM मधील एक कॅडर आहोत। या कॅडरचा कार्यभार जवळपास 6 वर्षापासून आमच्या इथं सुरू झालेला आहे आणि 6 वर्षापासून आजपर्यंत आमच्या मानधनाचा जो भाग आहे, जो आम्हाला कामावर आधारित मिळतो, तो कधीही वेळेवर मिळाला नाही। यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून गेले 4 वर्ष सतत भांडत आहोत की हा आमच्यावर अन्यायकारक पद्धतीने जो कामावर आधारित मोबदला थोपवला जातो, जो आम्हाला कधीही वेळेवर मिळत नाही, हा आमचा जो आहे हा कपात करून आम्हाला तो आमच्या मूळ वेतनात त्याचं मर्जिंग करण्यात यावं। परंतु प्रशासनाकडून आजपर्यंत त्याची दखल घेतली गेली नाही। अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्या 9 महिन्यापासून आमचा कामावर आधारित मोबदला थकलेला आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून आमचं जे मूळ मानधन आहे ते सुद्धा आम्हाला कधी मिळालं नाही आहे आणि याच्या आधी सुद्धा कधीही आमचं मानधन जे आहे हे आम्हाला कधी वेळेवर मिळालं नाही। त्यामुळे सगळ्या CHOंचं आर्थिक शोषण इथं झालेलं आहे। आज नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होऊन प्रत्येकाला मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आईवडिलांच्या तब्येतीचा खर्च आणि विविध प्रकारच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत, त्यामध्ये पेट्रोल आहे, किराणा आहे, घरभाडे आहे, या सगळ्या गोष्टीचा जो खर्च आहे हा करण्यासाठी सध्या प्रत्येकाच्या खिशाची स्थिती ही फाटकी झालेली आहे। आम्हाला आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करायची आहे की आमचा जो कामावर आधारित मोबदला आहे हा कमी करून आमच्या मूळ मानधनात जोडण्यात यावा आणि आम्हाला जो आमचा मोबदला मिळतो हा वेळेवर देण्यात यावा।
जेणेकरून आमच्यावर ही उपासमारीची आणि किंवा भीक मागायची वेळ आपल्याला येणार नाही. इराण अमेरिका युद्धामुळे जागतिक स्तरावर तणाव वाढला असून त्याचा परिणाम थेट इंधन बाजारावर झाला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. अमरावतीच्या पेट्रोलच्या दराने 108 रुपये 24 पैशांचा टप्पा गाठला असून डिझेलचा दर 94 रुपये 74 पैसे इतका झाला आहे. प्रति लिटर सुमारे 3 रुपयांची वाढ झाल्याने वाहन चालक, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर पेट्रोल पंपावर अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधीच घर खर्च वाढला आहे, त्यात आता पेट्रोल डिझेल महाग झाल्याने प्रवास आणि व्यवसायाचा खर्च वाढणार, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला, दूध, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महागाई आणखी तीव्र होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने इंधन दर नियंत्रणात आणण्याकरिता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. मी 40 वर्ष झाले जवळपास. पेट्रोल डिझेल भाव त्यावेळेस कमीत कमी 7-8 रुपये होते, नंतर 50 झाले, 50च्या नंतर आणखी हे झालंय. ते त्यावेळेस बरं परवडत होतं, पण आता भाव स्वस्त होऊन सवारी भेटत नाही तेवढी. आता 108 रुपये काहीतरी पैसे पेट्रोल झालेलं आहे. काय सामान्य माणसाला परवडणार? आणि विशेष म्हणजे सर महाग, गॅसही महाग झालेला आहे, तिकडे गॅसही महाग होत चाललेला आहे. परत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होते की कमीत कमी फिरावं, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा. अरे कशाचा काटकसर काय आहे? त्याच्यापेक्षा बंद केलेलं पुरते म्हणा. काय करणार सांगा? मंत्री संत्री मार तापे घेऊन जाते, त्यांना त्यांचा पेट्रोल काटकसर होत नाही. आता मला फोटो घेऊन चालले आपले मंत्री. हे काही बरोबर आहे काय? याला नवीन गाड्या घेऊन राहिले, इलेक्ट्रिक गाड्या. सवारी सुद्धा दरवळ होणार का सवारीमध्ये? सवारी सर तुम्हाला काय सांगू, सवारी जर वाढली असते आम्हालाही परवडलं असतं. इकडे 10 रुपये 20 रुपये सवारी घेऊन जा, तर काय परवडणार आहे? याला तेवढं कमाई होत नाही. अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला डीसीपी गणेश शिंदे, एसीपी शिवाजीराव बजाटे तसेच नागपुरी गेट पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत उर्ला गोंडावार उपस्थित होते. या बैठकीदरम्यान आगामी बकरी ईद सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले. शहरातील विविध सामाजिक आणि स्थानिक समस्यांवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. डीसीपी गणेश शिंदे यांनी शांतता समितीच्या सदस्यांशी संवाद साधत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. सणांच्या काळात सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीला अनेक माजी व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. माजी नगरसेवक हमीद शद्दा, सादिक भाई कुरेशी, रहमत भाई उर्फ रफू, पत्रकार रफिक राजा, हाजी रफिक, हेल्पलाईनचे सदस्य आरिफ हुसेन यांच्यासह अनेक गणमान्य नागरिकांनी बैठकीत सहभाग घेतला. पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढवण्याकरिता अशा बैठका महत्त्वाच्या ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. अमरावती महानगरपालिकेच्या जागांवरील अतिक्रमणांविरोधात आता थेट मनपा आयुक्त वर्षा लड्डा मैदानात उतरले आहेत. नागपुरी गेट, ट्रान्सपोर्ट मार्केट, अग्निशमक केंद्र आणि हबीबनगर परिसराची पाहणी करत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिलेत. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या ओपन स्पेसवर बांधून ठेवण्यात आलेली 11 जनावरे आणि 6 बोकड जप्त करण्यात आली असून अतिक्रमणधारकांना कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या जागांवरील अतिक्रमण हटवण्याकरिता प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी स्वतः विविध भागांची पाहणी करत संबंधित विभागांना कडक आदेश दिलेत. नागपुरी गेट परिसर, ट्रान्सपोर्ट मार्केट, अग्निशमक केंद्र तसेच हबीबनगर भागातील महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसची तपासणी करण्यात आली. यावेळी हबीबनगर परिसरातील मनपाच्या जागेवर अनधिकृतपणे वॉल कंपाऊंड उभारून त्यामध्ये 11 जनावरे आणि 6 बोकड बांधून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे.
ही बाब निदर्शनास येताच आयुक्त वर्षा लड्डा यांनी संबंधित जनावरे तात्काळ जप्त करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर जनावरे महानगरपालिकेच्या गोरक्षण केंद्रांवर हलविण्यात आली. तसेच या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी आयुक्तांनी अतिक्रमणधारकांना स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. महानगरपालिकेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमणे स्वतःहून हटवा, अन्यथा जप्तीची कारवाई आणि कठोर प्रशासकीय पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले. या पाहणी दरम्यान अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आणि वेळेत काम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केलेत. कामातील कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. स्वच्छता विभागालाही त्यांनी फटकारलेत. शहरातील प्रत्येक परिसर स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्याचे आदेश देत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व स्वास्थ्य निरीक्षकांनी जबाबदारीने काम करावे असेही त्यांनी नमूद केलेत. सध्याचे काम समाधानकारक नाही. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे पार पाडावी, अशा शब्दात आयुक्त वर्षा लड्डा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, डॉक्टर अजय जाधव, मनोज शहाडे, मंगेश कडू, विवेक देशमुख, अजय विंचुरकर, योगेश कोल्हे, भूषण पुसतकर, राजेश राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मनपाच्या जागांवरील अतिक्रमणांविरोधात आता प्रशासनाने थेट ॲक्शन मोड सुरू केल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. अतिक्रमणधारकांना दिलेला हा इशारा किती प्रभावी ठरतो आणि शहरातील अनधिकृत बांधकामांवर कितपत लगाम लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बंडेराच्या संभाजीनगरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे अनावरण आमदार रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आले. भगव्या ध्वजांनी सजलेला परिसर जय जय रघुवीर समर्थ आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जय घोषांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. बंडेरा नवी वस्ती परिसरातील संभाजीनगर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य स्मारकाचे अनावरण आमदार रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्मारकाचे विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली. संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी सजवण्यात आला होता. ढोल ताशांच्या गजरात आणि जय घोषांमध्ये नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलेत. यावेळी नगरसेवक अजय जयस्वाल, रजनी डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण तसेच PSI अतुल इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार रवी राणा यांनी नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविण्याची आणि विकास कामांना गती देण्याचे आवाहन केलेत. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि हिंदवी स्वराज्यासाठीचे योगदान हे युवा पिढीकरिता प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल मिल्के यांनी केलेत. त्यांच्या ओघवत्या निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली. या कार्यक्रमानंतर संपूर्ण संभाजीनगर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालेत. सोलारा गावापासून सुमारे 500 मीटर अंतरावर अचानक आगीचे लोळ उठू लागले. कडाक्याच्या उन्हामुळे आणि वेगवान वाऱ्यामुळे ही आग काही क्षणातच रौद्ररूप धारण करत गेली. या आगीत 4 ते 5 शेतांमध्ये साचलेला कचरा, पालापाचोळा, झाडाझुडपांचे ढिगारे तसेच लाकडी इंधन पूर्णपणे जळून खाक झालेत. आगीच्या ज्वाळा इतक्या वेगाने पसरल्यात की एका घरावरील तुरीच्या पेंढ्यांपर्यंत त्या पोहोचल्यात आणि काही काळाकरिता घरालाही धोका निर्माण झाला होता. मात्र गावकऱ्यांनी तातडीने धाव घेत पाणी आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आणि घरांना कोणतीही मोठी हानी झाली नाही. या घटनेत काही शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या वायरिंगचे नुकसान झाले आहे. परंतु शेतकऱ्यांनी आधीच शेतमालाची कापणी करून घेतल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळलेत. घटनास्थळी शेकडो ग्रामस्थांनी एकत्रित येत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तिवसा नगर पंचायतीच्या अग्निशमक दलाने वेळेवर घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलेत.
त्यांच्या तत्परतेमुळे आग गावाच्या वस्तीपर्यंत पोहोचू शकली नाही. स्थानिक नागरिकांच्या मते 45°C तापमान आणि कोरडे वातावरण यामुळे किंवा रस्त्यावरून फेकलेल्या पेटत्या सिगारेट विडीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र अधिकृत कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या भागात वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने शेतकरी वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आगीच्या कारणांचा सखोल तपास करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील आठवडी बाजार परिसरात सकाळी मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. सरगम बियर शॉपी या दुकानाला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले आणि दुकानातील बियरच्या बाटल्या, फर्निचर तसेच इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेत. घटनेची माहिती मिळताच अचलपूर नगरपालिकेचा अग्निशमक विभाग तत्काळ घटनास्थळी दाखल झाला आणि शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलेत. स्थानिक व्यापाऱ्यांनीही आग विझवण्याकरिता मदत करत मोठे सहकार्य केलेत. या आगीत सरगम बियर शॉपीचे संचालक जयस्वाल आणि सुरेश वाधवानी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमक विभागाने पंचनामा सुरू केला असून आगीचे नेमके कारण तपासले जात आहे. उपराजधानीत गुन्हेगारी घटनांचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. खून, मारामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशातच गुरुवारी सकाळी आधार नगरीजवळील मैदानात एका युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृत युवकाचे नाव आकाश कृष्णा बर्डे, वय 28 वर्ष, राहणार पंचशील नगर असे असल्याचे नंतर स्पष्ट झाले. अज्ञात आरोपींनी आकाशची दगडाने ठेचून निर्घुण हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते, तर मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मात्र सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती. यानंतर ठाणेदार गोकुल महाजन यांनी एक वेगळी शक्कल लढवत मृताचे फोटो सोशल मीडियावर आणि स्थानिक कंत्राटदारांच्या ग्रुपवर व्हायरल केलेत. पोलिसांची ही युक्ती यशस्वी ठरली आणि दुपारच्या सुमारास आकाश बर्डे याची पत्नी पल्लवी पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने मृतदेहाची ओळख पटवली. आकाश हा बुधवारी संध्याकाळपासून बेपत्ता असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी जुन्या वादातून किंवा वैयक्तिक कारणातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. उपराजधानीत सातत्याने घडणाऱ्या खुनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्ह्यातील गोधनी टी पॉइंट परिसरात एक भीषण कार अपघात घडलाय. चक्की खाफा रोडवर भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याखाली उतरली. अपघात इतका जोरदार होता की परिसरात मोठा आवाज झाला आणि नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमध्ये प्रवास करणारे 4ही प्रवासी सुरक्षित असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत प्रवाशांना बाहेर काढले आणि प्राथमिक उपचाराकरिता मदत केली. या अपघातामुळे काही वेळ चक्की खापा रोडवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या मार्गावर सतत वाहतुकीची वर्दळ असते आणि वेग मर्यादेचे पालन न केल्यामुळे येथे वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाकडे वेग नियंत्रणाकरिता कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नागपुरात पुन्हा एकदा हुक्का पार्लरवर पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे. सदर परिसरातील डाऊनटाऊन हुक्का पार्लरवर धाड टाकत पोलिसांनी मालकासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यात याच पार्लरवर तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. वाढत्या हुक्का कल्चरमुळे युवकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षापासून नागपुरात हुक्का कल्चर मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरमुळे युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप होत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हुक्का पार्लर चालकांची हिंमत वाढल्याचेही बोलले जात आहे. सदर परिसरातील माउंट रोडवरील डाऊनटाऊन हुक्का पार्लरवर सदर पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास धाड टाकली आहे. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा अनेक ग्राहक हुक्का ओढताना आढळून आलेत. या कारवाईत पोलिसांनी पार्लरचा मालक गौरव श्रीराम बोकडे याच्यासह कर्मचारी आणि ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. एकूण 11 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यात याच डाऊनटाऊन हुक्का पार्लरवर तिसऱ्यांदा धाड टाकण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस कारवाईनंतरही हुक्का व्यवसाय सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी विविध साहित्य जप्त करत पुढील तपास सुरू केला आहे. नागपुरात वाढत्या हुक्का संस्कृतीवर नियंत्रण आणण्याकरिता अधिक कठोर कारवाईची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की डाऊनटाऊन जो हुक्का बार आहे तो सुरू आहे. त्यावरून PSI थोरात व पथक तयार करून त्याच्यावर रेड करण्यात आलेली आहे. डाऊनटाऊन हुक्का पार्लर माउंट रोड येथे आहे, सदर त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी जेव्हा धाड टाकली त्यावेळेस त्या ठिकाणी 9 लोक हुक्का पिताना मिळून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी कारवाई करून त्या हुक्काचे 4 पॉट व इतर असा 10,500 रुपयाचं साहित्य जप्त केलेलं आहे. त्या ठिकाणी एकूण 11 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाई माननीय CP सर तसेच DCP सर यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन थंडर अंतर्गत करण्यात आलेली आहे. या डाऊनटाऊन पार्लरवर यापूर्वीसुद्धा 2 गुन्हे दाखल आहेत आणि याच्यावर कडक कारवाई करण्याची धमकी ठेवली आहे. त्याचं मालक आहे गौरव बोकडे, दुर्गानगर अजनी येथे राहतो. त्याच्यावर सुद्धा यावेळेस कारवाई करण्यात आलेली आहे. सावनेर तालुक्यातील वकील परसोडी रोडवर भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तात्काळ सावनेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना माहिती दिली आहे. मृतकाचे नाव सचिन दशरथ चचाणे, वय 45 वर्ष असून ते डोरली भिंगारी, तालुका कडमेश्वर, जिल्हा नागपूर येथील रहिवासी होते. या अपघातानंतर हितेश बनसोड यांच्या मदतीने जखमी सचिन चचाणे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय सावनेर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. मृतकाच्या मोटरसायकलचा क्रमांक MS 40Q 6792 असा असून अपघात करणारे वाहन घटनास्थळावरून फरार झालेत. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. परिसरातील CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी वाहनाचा शोध घेतला जात आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी वकील परसोडी रोडवरील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी तलाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध कोराडी तलावात एका व्यक्तीने उडी मारून जीवन संपविल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्तीची ओळख सचिन लोडे अशी झाली आहे. घटनास्थळी सचिन यांची दुचाकी तलावाच्या काठावर उभी आढळून आली. स्थानिक नागरिकांनी तलावात व्यक्ती बुडाल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर कोराडी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत. स्थानिक ड्रायव्हर्सच्या मदतीने शोध मोहीम राबविण्यात आली आणि काही वेळानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार मानसिक तणाव आणि अन्य काही कारणांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनाकरिता सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोराडी पोलीस करीत आहेत. नागपूर शहर पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. 14 मे रोजी सायंकाळी अंमली पदार्थ विरोधी पथक नागपूर शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पारडी पोलीस ठाणे हद्दीत उमय्या कॉम्प्लेक्स समोर एक कंटेनर ट्रक आणि स्विफ्ट डिझायर कारमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ दोन्ही वाहनांना ताब्यात घेत पंचासमक्ष झडती घेतली.
यावेळी कंटेनर ट्रक आणि कारमधून तब्बल 34 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणात सय्यद सुमेल सय्यद इस्माईल, मोहम्मद अनस सय्यद हिदायतुल्ला, रवी उदयसिंग शाहू, अनिकेत गजानन गायनर, अमल निमराज गायधणे आणि आकाश संजय विठोले या 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडनं 34 किलो गांजा, 8 मोबाईल फोन, एक अशोक लेलँड कंटेनर ट्रक आणि एक स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 29,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक चौकशीत हा गांजा ओडिसातील संबलपूर येथील विजय कुमार बहेरा नावाच्या आरोपीकडनं आणल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक फायद्यासाठी हा गांजा विक्रीसाठी आणण्यात आल्याचीही तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भंडारा नागपूर हायवे रोडवर कापसी ब्रिज जवळ शिवमंदिराच्या लगत आम्हाला एक ट्रक आणि एक स्विफ्ट कार आणि त्यामधील इसम आपसात काहीतरी संशयित वस्तूची देवाणघेवाण करताना दिसून आल्याने आम्ही त्यांना घेराव घालून थांबवले आणि पंचासमक्ष रितसर त्यांची ट्रकची आणि वाहनांची स्विफ्ट कारची झडती घेतली असता त्यामध्ये ट्रकमध्ये एकूण 30 किलो गांजा हा अंमली पदार्थ तसेच स्विफ्ट कारमध्ये 4 किलो असा एकूण 34 किलो गांजा हा अंमली पदार्थ आम्हाला मिळून आला. त्या ठिकाणी गांजा संबलपूर ओरिसा या राज्यातून घेऊन आलेला चालक तसेच ते स्वीकारण्यासाठी आलेले इतर 4 इसम असे एकूण 5 आरोपी आम्ही घटनास्थळावरून ताब्यात घेऊन त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. त्यांच्या ताब्यामध्ये एकूण 34 किलो गांजा तसेच एक अशोक लेलँड कंटेनर ट्रक आणि स्विफ्ट डिझायर कार, 8 मोबाईल याप्रमाणे एकूण 29 लाखाचा मुद्देमाल मिळालेला आहे. तसेच याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो आंधळगाव जिल्हा भंडारा या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यासुद्धा अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये जे आरोपी अटक आहे त्यामध्ये ट्रक चालक आहे सय्यद सुमेल सय्यद इस्माईल, तसेच स्विफ्ट कारमधून गांजा घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेले जे इसम आहे ते मोहम्मद अनास सय्यद हिदायतुल्ला, रवी उदयसिंग शाहू, अनिकेत गजानन गायनेर, अमन निमराज गायधाने हे हिंगणा या ठिकाणी आहे. तसेच या सर्व याचा मुख्य सूत्रधार ज्यांनी गांजा या संबलपूर या ठिकाणी त्याच्या संपर्कातील व्यक्तीकडून मागविला आणि नागपूरमध्ये घेऊन आलेला या सर्वांकरता तो पाहिजे आरोपी जो आम्ही भंडारा जिल्ह्यातून अटक केलेला आहे तो आकाश वसंत विठवले असे सर्व 6 आरोपी यामध्ये सध्या अटक आहेत. हे जे यातील आरोपी अटक केलेले आहे घटनास्थळी हा ट्रक चालक त्यांना आणून देण्यासाठी घेऊन आलेला आहे आणि जो मुख्य सूत्रधार आहे त्याने हा ओरिसा या ठिकाणाहून मागवलेला असून जे अटक आरोपी करण्यात आलेले आहे त्यांच्याकरता आणलेले असल्याचे तपासामध्ये दिसून येत आहे. भंडाऱ्यातील कारधा चौकात काँग्रेसच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन छेडण्यात आले असून जलसमाधी आंदोलन करत सरकारविरोधात संतापाचा उद्रेक पाहायला मिळालाय. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे, आमदार नाना पटोले यांच्यासह शेकडो शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. कारधा चौकातील लहान पुलावर उतरून आंदोलनकर्त्यांनी थेट पाण्यात उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. शेतकऱ्यांचा हक्क मिळाल्याशिवाय माघार नाही, सरकार शेतकरी विरोधी आहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील प्रलंबित मागण्या, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आणि शासनाच्या कथित दुर्लक्षाविरोधात हे आंदोलन छेडण्यात आले असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कारधा परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला लालसे सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.